सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद। सहज वेळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद। निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद। ओले मूळ भेदी खडकाचे अंग ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी।
नव्हे ऐसे काही नाही अवघड, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी, नाही कैवाड तोच वरी. दोरे चिरा कापे पडिला कांचणी, दोरे चिरा कापे पडिला कांचणी, अभ्यासे सेवनी विष पडे, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोची वरी. तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एका एकी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोची वरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 902 क्रमांकाचा हा अभंग असून हा प्रस्तुत अभंग हा दृष्टांत बहुल अभंग आहे. भरपूर दृष्टांत आहे त्यात. सिद्धांत एकच आहे, सिद्धांत एकच आहे आणि त्याच्याकरता 4 दृष्टांत दिले. पण त्या 4 दृष्टांताची जी देण्याची जी कुशलता आहे ती मात्र अप्रतिम अशा प्रकारची आहे. निरनिराळ्या पैलूंचे हे दृष्टांत आहेत, निरनिराळ्या स्तरातले हे दृष्टांत आहेत, निरनिराळ्या क्षेत्रातले हे दृष्टांत आहेत आणि एकापेक्षा चढते एक 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 असे दृष्टांत आहेत. आणखी एक गोष्ट सांगेल या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणून लक्षात आली तर, या अभंगात एकच विषय अभ्यास. जीवनात अभ्यास किती महत्त्वाचा आहे, त्या अभ्यासाकरता काय काय लागतं, तो अभ्यास महत्त्वाचा कोणता, अमहत्त्वाचा कोणता, अशा प्रकारचे विषय आहेत. पण नेमका अभ्यास हाच अभ्यास करावा असं काहीच सांगितलं नाही, असं उत्तरच नाही. त्यात अभ्यास करावा एवढंच सांगितलं आहे. इतर ग्रंथाच्या आधारानं किंवा ज्ञानेश्वरीतून इकडून तिकडून आपण त्याचे उत्तर काढू शकतो, काढता येतात, पण तुकाराम महाराजांनी काही सांगितलं नाही. पण अभ्यास शब्दाची व्याख्या पौन पुण्येन प्रवृत्ती अभ्यास इति अभ्यास. पुन्हा पुन्हा प्रवृत्ती, तेच तेच परत 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 करायचं, याला अभ्यास म्हणतात. पण हा अभ्यास कशाचा, कशाचाही तुम्ही करा, ज्याचा अशा पद्धतीनं अभ्यास कराल ते तुम्हाला प्राप्त होईल हे झालं. पण अभ्यास कशाचा, तर मागे 2 अभंग असेच गेले होते की एका अभंगातलं उत्तर दुसऱ्या अभंगात होतं, अक्षर अक्षर हे तुमचे विभाग, बरं का. तसंच या ठिकाणी हा अभंग आणि पुढचा अभंग, तर या अभंगात अभ्यासाचं महत्त्व सांगितलं. पण अभ्यास करून काय मिळवायचं आहे आणि कशाचा अभ्यास करायचा आहे याचं उत्तर स्पष्ट नसलं तरी ध्वनितार्थानं याच्या पुढील अभंगात आपल्याला मिळेल. म्हणून आज अभ्यासाचं महत्त्व आपल्याला पाहायचं आहे. आपण लहान मुलाला म्हणतो, हे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यासाविना वेळ घालवू नकोस. कुठपर्यंत कर अभ्यास, ग्रॅज्युएशन मिळवेपर्यंत कर, आता अजून काय डबल MA PhD काय करायचे तिथपर्यंत कर. पुढं काय, पुढं काहीच नाही. नाही, माणसाला जीवनभर अभ्यास करता येतो, करावा लागतो, केलाच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. तो कशाचा करावा, कसा करावा, कोणत्या वेळेस कसा करावा, पुढे जाऊन काय काय करावा, हा त्याचा तपशील वेगळा राहील, स्वतंत्र राहील. पण एक गोष्ट तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा सांगितली की अभ्यास न करता माणसाला जगात काहीही मिळत नाही. हा पहिला सिद्धांत, सिद्धांतातला वर्माचा सिद्धांत, की अभ्यास केल्याशिवाय मनुष्याला काहीच मिळत नाही. दुसरी गोष्ट, चुकीचा अभ्यास करणाराला आणि अपूर्ण अभ्यास करणाराला पूर्णत्वानं काही मिळत नाही, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची तुकाराम महाराजांनी सांगितली, योग्य प्रकारच्या मार्गदर्शनानं योग्य प्रकारचा अभ्यास जर पूर्णपणे केला तर त्याला जगात काहीच दुष्कर नाही, काही अशक्य नाही आणि काही अवघड नाही. मुख्य विषय हा आहे. योग्य मार्गदर्शनानं, योग्य जिद्दीनं, योग्य मार्गानं, पूर्णत्वानं जर अभ्यास केला गेला आपल्याकडून तर त्या अभ्यासाशी काही दुष्कर नाही आणि अभ्यासाला काही अवघड नाही. दुष्कर नाही माऊली बोलते आणि अवघड नाही तुकाराम महाराज बोलतात.
म्हणून अभ्यासाला अवघड नाही. अभ्यासाला काही अवघड नाही हे एक सांगायचं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू काम आहे. अभ्यासाला काही अवघड नाही आणि अभ्यासाला काही अशक्य नाही. अवघड नाही म्हणजे ते अभ्यास करीत गेलं की ते सोपं सोपं होत जातं आणि अभ्यास शेवटपर्यंत आला की ते प्राप्त होतं, सहज प्राप्त होतं. हे तुकाराम महाराजांना आवर्जून सांगावं लागलं. एक अजून अंडरलाईनचं एक वाक्य बोलेन मी आपल्यासाठी की हे तुकाराम महाराजांना सांगावं लागलं. तर प्रत्येक माणसाचा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अभ्यास असतो. कोणतंही क्षेत्र असो बरं का, त्यात अभ्यास असतो आणि अभ्यासाला कार्यसिद्धी पण असते. तुकाराम महाराजांप्रमाणे सांगतो आपल्याला, चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. चोरसुद्धा चोराला म्हणजे चोर जर तयार करायचं असेल, मी असं ऐकलंय व की मुंबईला एक चोरी करण्याचं शिक्षण देण्याची शाळा आहे बरं का. तेव्हा त्याच्यातही चोरी कशी, सफाईने चोरी कशी करायची, कोणाला न कळेल असं करायचं कसं, काय सोपं कसं, कुलूप उघडायचं कसं, असे काही सराईत चोर असतात की ते पुढं उभं राहिले की कुलूप उघडून बसतं. आता अतिशयोक्ती असेल ही, पण असं सराईत कोणतीही गोष्ट करा, ती गोष्ट आपल्या तपश्चर्येला फळ देते. म्हणजे आपल्याला ती अनुकूल होते, सानुकूल होते, सोपी होते, सुलभ होते, आपल्याला ती अनुकूल होते. इथं आपण चांगल्या अभ्यासाचा विषय पाहतो आहोत. तर मी बोलत होतो हे की अभ्यासाला अवघड नाही. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाओ. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते. तेव्हा कोण देखे कोण लेखे देहाते गेले की आहे. असं वर्णन हा अभ्यासाचा परिणाम आहे, अभ्यासाचा परिणाम. तर तुकाराम महाराजांना हे का सांगावं लागलं, तर आपली गोष्ट अशी आहे की आपल्याला ज्या निकृष्ट गोष्टी आवडीच्या असतात, ऐका कृपा करून नीट, ज्या प्रपंचातल्या निकृष्ट गोष्टी आवडीच्या असतात त्या प्राप्त करण्याकरता आपण अभ्यास करतो, म्हणजे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून त्या साध्यही करतो. आणि जी गोष्ट आपल्याला आधी कळत नसते, कळत नसल्यामुळे पटत नसते आणि पटत नसल्यामुळे आवडत नसते, अशा परमार्थाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी थोड्या अभ्यासानं प्राप्त होणाऱ्या असल्या तरी आपल्याला त्या न पटल्यामुळे, न कळल्यामुळे, न आवडल्यामुळे त्या गोष्टी खूप अवघड आहेत असं आपल्याला वाटतं. त्याचं बेनिफिट जर आपल्याला सांगितलं, त्याचा फायदा किंवा त्याचं फल जर आपल्याला सांगितलं, आपल्याला हां हे बरोबर आहे, हे चांगलं आहे बरं का, वैकुंठाला जायला मिळतं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे फळ पाहिलं की चांगलं वाटतं आणि त्याचं साधन सांगितलं की ते अवघड आणि वाईट वाटतं, अशक्य वाटतं. हे आपल्याला जमणार नाही, हे आपल्याला जमणार नाही, अशी गोष्ट आहे. ते पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांचे कोणी गुरु महाराज कोणतरी होते म्हणे, ऐकलं आहे मी परंपरेनं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं ध्यान बिन करीत जा. ते म्हणले अहो मी 18 तास राष्ट्राचं काम करतोय, मला कशाचं ध्यानाला वेळच नाही म्हणे. ध्यानाला वेळ म्हणजे किती वेळ, म्हणजे 5 मिनटं. हां 5 मिनटं मी काढू शकेन म्हणे, 5 मिनटं काढू शकेन, पण कसे पाहिजेत 5 मिनटं. ते म्हणले रोज एकच वेळ पाहिजे, सकाळी 9:45 पासून 9:50 तुम्ही देवापुढे तसे बसलेले पाहिजे. ते म्हणजे हे अवघड आहे, परत हे नाही जमायचं मला, हे जमायचं नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा, परमार्थातलं फल माणसाला बरं वाटतं, पण परमार्थातला साधनाभ्यास म्हटलं की त्याला तो अवघड वाटतो. आणि तो अवघड वाटणारा जो आहे तो अवघड नसतो, आणि जो अवघड जाईल म्हणून आपण न केल्यामुळे ते फळ आपल्याला अशक्य आहे, तर तो तसा केल्यावर अशक्य नसतं. हे तुकाराम महाराज आवर्जून सांगणार आहेत.
पण नुसतं एवढं आत्ता मी एक वाक्य बोललो तेवढंच सांगून भागत नाही. ते निरनिराळ्या पद्धतीनं सांगावं लागतं. अशी गोष्ट आहे. निरनिराळ्या पद्धतीनं सांगावं लागतं. एक मुलगा म्हणतो, हा श्लोक मला पाठ नाही होणार, हा अभंग, ही कविता मला पाठ होणार नाही, असं म्हणतो. मग काय करावं? मग आई वडील असतील त्या योग्यतेचे तर ते घेतात त्याला पाठ करायचं. मग काय करायचं? त्याला म्हणायचं तुला खाऊ दे, त्याला म्हणायचं तुला अमुक दे, तुला खेळायला नाही, काहीतरी प्रलोभन लावायचं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला म्हणायचं बरं एकदा तर म्हण, नका पाठ होऊ नका, म्हण एकदा, हां अजून एकदा म्हण. त्याला 2-3दा म्हणायला लागतं. मग म्हणतं त्याला वाटतं अरे सोपं वाटतंय. पहिल्यापेक्षा दुसऱ्या वेळेला सोपं जातं, दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला सोपे जातं, असं घडतं. आणि मग त्यालाच ते सोपं वाटायला लागतं. म्हणजे पौनःपुन्येन प्रवृत्ती ही हे जे अभ्यासाचं लक्षण केलं ना, हे काहीच नाही. किती अवघड असू द्या, ते वाचित राहायचं, करत राहायचं. एखादा अवघड मोठा अभंग म्हटलं तर मला वाटतं आज हा पाठ होईल का नाही, पण 2-3 वेळा म्हटल्यानंतर तोच आपल्याकडे येतो की आहे मी, तुला काही काळजी करू नकोस. म्हणजे ती पाठ करायची किंबहुना अभ्यास करायची जी वस्तू आहे, ती वस्तू आपली देवता होते आणि आपल्याला अनुकूल होऊन तिलाच आपल्याकडे यावं वाटतं, अशी गोष्ट होती. ही वर्माची गोष्ट तुकाराम महाराजांना सांगायची. आणि तुकाराम महाराजांनी याकरता 4 दृष्टांत सांगितलेत. ते सगळ्या प्रकारचे दृष्टांत आहेत. शेतातले दृष्टांत आहेत, काही अजून वेगळे वेगळे आहेत, काही प्रत्येकाचे आहेत, काही जन्माचे आहेत, सगळे आहेत. तर तुकाराम महाराज पहिल्या चरणात म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची जाण कार्यसिद्धी. तर मुख्य सिद्धांत आहे अभ्यासाची जाण कार्यसिद्धी. कोणताही अभ्यास करा, त्याला कार्याला सिद्धी येते, ते कार्य त्याचं होतं. मग ते काय सांगितलं? ओले मूळ, झाडाचं मूळ. मागच्या अभंगात आपण ऐकलं ना, मूळ राखे तया फळा काय उणे, चतुर लक्षणे राखो जाणे. त्या चतुर माणसाने मूळ राखावं. ते मूळ किती महत्त्वाचं असतं हे बघा. झाडाचं जे मूळ आहे, म्हणजे बी लावलं, त्याला मूळ फुटलं आणि ते मूळ थोडं मोठं व्हायला लागलं, जरा बळावायला लागलं. बळायला लागलं म्हणजे ते जमिनीत शिरतं. काय करतं ते? अशी जागा पाहतं, जिकडं कोवळी जमीन असेल तिकडे जातं ते. त्या मूळ असतं ओलं म्हणजे नाजूक असतं, अगदी नाजूक असतं, मऊ असतं. आता ज्या जमिनीचा छेद करतो ती जमीन कठीण असते, त्याच्यातही मातीपेक्षा मुरुम आणि मुरुमापेक्षा खडक कठीण असतो आणि मूळ ओलं असतं. तुम्ही सांगा, जमीन खोदायची झाली तर ओल्या कपड्याने खोदता येईल काय? बोटाने हाताने खोदता येईल? नाही. त्याला त्याच्यापेक्षा कठीण अशा प्रकारचं अवजार, टिकाव, पहार वगैरे अशा प्रकारची लागते, कठीण लागतं, तेव्हा ती जमीन खोदली जाते. पण हे ओलं मूळ जे असतं, ते ओलं मूळ माती शोधतं, मातीत शिरतं आणि नाही माती लागली त्याला, आणि त्याला जर खडक लागला, ते खडकाला असं टोचत चालतं, मऊ असलं तरी. आणि ते टोचत त्या खडकाला तेवढा खड्डा पडतो, ते अजून खोदतं आणि त्याला त्या ठिकाणी भेदून त्याच्यातून आरपार ते जातं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. खडक किती कठीण असतो आणि मूळ किती ओलं असतं. मग तुम्ही म्हणाल, जमीन खोदायची असली तर टिकाव कशाला आणता? अशी मूळच घ्या ना झाडाची, खोदा ना. नाही, तसं नाही. या कठीण अवजाराने ताबडतोब आपल्याला जितकं तितकं खोदता येतं. ते कसं करतं? रात्रंदिवस तेच काम करतं. ते ओलं मूळ रात्रंदिवस त्याला टोचीत राहतं. तेव्हा 2, 4, 5, 6 दिवस झाल्यानंतर मग त्याला हळूहळू काम करतं ते. आणि हळूहळू करण्यालाच अभ्यास म्हणतात. एकदम फडाफडा केलं झालं असं नाही, हळूहळू करतं ते. म्हणून कठीण अंग ते ओलं मूळ भेदतं, त्याच्या शक्ती नसताना भेदतं, पण त्याच्यात पुन्हा ते करतं, म्हणून त्याला ते भेदता येतं. त्याला जर आधी म्हटलं की हे मूळ, हे खडक भेदशील तू, ते म्हणलं नाही,
नाही भेदता येणार मला, नाही भेदता येणार. त्याप्रमाणे आपल्याला वाटतं की हे काम आपल्याला योग आचरण्याची शक्ती नाही, आपल्याला कर्म करण्याचं ज्ञान नाही, कर्माचं ज्ञान नाही, आपल्याला भक्ती होणार नाही, आपल्याला भावना नाही, आपल्याला ज्ञानाचा विवेक वैराग्य होणार नाही, आपल्याला साधूचं सेवा घडणार नाही, आपल्याला पायी तीर्थयात्रा घडणार नाही, आमचे गुडघे इथेच दुखायला लागलेत, आता काय करावं, असं आपण म्हणतो. हे शक्य नाही, ते शक्य नाही, ते शक्य नाही असं म्हणून आपण निष्क्रिय होऊन बसतो. पण ही निष्क्रियता प्रत्येकाला आपल्याला घातक आहे, लक्षात ठेवा. आपल्याला घातक आहे. असं सगळीकडे वदंत आहे की संतांनी लोकांना आयचं ठरवलं, देवाचं नाव घ्या म्हणजे झालं, मग काही करू नका, असं नाही. आता हे बघा आरसा काय तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज पूर्ण प्रयत्नवादी आहेत असं आपल्याला दिसतं या अभंगातून, आणि असे पुष्कळ अभंग आहेत, असे प्रयत्नवादी आहेत ते. म्हणून ते म्हणतात की अभ्यास केला म्हणजे प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा केला म्हणजे त्याला कार्यसिद्धी होते. ओल्या मुळाचा दृष्टांत पहिल्यांदा दिला, आणि अभ्यासाला सांग कार्यसिद्धी. तिथं सांग शब्द, सांग म्हणजे अंग, इकडच्या तिकडच्या बाजूच्या सगळ्या अंगासहित पूर्णत्वानं कार्यसिद्धी आहे, असा अर्थ आहे त्याचा, सांग कार्यसिद्धी अभ्यासाला. म्हणून माणसाने अभ्यास करावा. आणि मुख्य सिद्धांत दुसऱ्या चरणात सांगितला, नव्हे ऐसे काही नाही अवघड. नव्हे ऐसे काही नाही अवघड, हे होणार नाही असं काही, नव्हे ऐसे काही अवघड नाही असा त्याचा अन्वय आहे. की म्हणजे कोणतंही कार्य तुम्ही करायला लागा आणि असा अभ्यास करा, ते तुम्हाला साध्य झालंच पाहिजे. याचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराजांच्या म्हटल्यातला भाव असा आहे की तुम्ही आपल्या जीवनात एक गोष्ट निवडा की हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, आणि ती गोष्ट करायला लागा या पद्धतीनं. अवघड आहे का सोपं आहे याचा विचारच करू नका, ते फक्त करायला लागा. करायला लागा. केव्हा होईल का नाही काहीच विचार करायचा नाही. मला हे करायचं आहे आणि मी हे करायला सुरुवात केलेली आहे, अशी गोष्ट. मी हे करायला सुरुवात केलेली आहे, अशी गोष्ट. परवा 2 वर्षापूर्वी आळंदीत आपल्या कार्यकर्त्यांनी घोषणा केली होती की 108 पारायणं ज्ञानेश्वरीचे करायचे. खूप लोकांनी संकल्प घेतला हात वर करून की 108 पारायण सरळ करायचे. पुष्कळ लोक म्हणते कसं होईल, काय होईल, एवढं कसं होईल, 108 पारायण. एक पारायण म्हणलं की तोंडाला फेस येतोय माणसाच्या, हो 108. पण सगळ्यांनी केलं, चला करा आपण, होईल ते होईल. परवा आमच्या परिचयातले एक डॉक्टर होते, ते गेले आत्ता. तेव्हा त्यांच्या मुलांना वगैरे परिवाराला भेटायला गेलो, तेव्हा ते सांगत होते की तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी 48 पारायण केले. 2 वर्षात 48 पारायण केले. संकल्प इतका नव्हता. 1 महिन्यात 1 पारायण करायचं म्हणजे 24चाच संकल्प त्यांनी डबल केले. आधी काही कळत नसतं आपल्याच्याने किती होणार ते. आपलीच ताकद, आपला स्टॅमिना, आपलीच शक्ती आपल्याला माहीत नसते. आणि आपण चिकाटी केली, श्रद्धेनं करायला लागलो, एखाद्याच्या विश्वासानं करायला लागलो, श्रद्धेने करायला लागलो, चिकाटीने आवडीने जर करायला लागलो, तर त्याप्रमाणे देव आपल्याला शक्ती देतो ना. आपल्यालाच आश्चर्य वाटतं, अरे माझ्याकडून एकच काय झालं एवढं, अशी गोष्ट आहे. म्हणजे देवाने तसा जन्म दिला, तशी बुद्धी दिली, तसा प्रयत्न करण्याची योग्यता दिली, आणि या क्षेत्रात आपण करायला लागलो की देव सहाय्य करतो. आणि आपल्यालाच आश्चर्य वाटेल, इतकी आपली योग्यता असताना सुद्धा तेवढी योग्यता आपण आपल्या चिकाटीच्या अभावानं आणि या शंकेनं की मला कसं होईल, या शंकेनं ती योग्यता आपण घालवून बसत असतो. आणि त्या दृष्टीनं आपण या जगाचे देवाचे गुन्हेगार होत असतो. म्हणून अभ्यासाची नव्हे ऐसे काही नाही अवघड. जगामध्ये असं काही अवघड नाही की जे आपल्याला करता येणार नाही. जगात एकही अवघड गोष्ट नाही अशी की ती आपल्याला करता येणार नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण काय मग होत का नाही, तर त्याचं उत्तर नाही कैवाड तोची वरी.
कैवाड जोपर्यंत नाही तोपर्यंत, कैवाड म्हणजे काय, त्या प्रयत्नाला आपण लागत नाही तोपर्यंतच ते अवघड आणि अशक्य आहे. कैवाड शब्दाचा अर्थ प्रयत्न असा केला आहे शास्त्रकारांनी, पण तो नुसता प्रयत्न नाही, तर त्याकरता माणसाच्या अंतःकरणात निश्चय पाहिजे, धैर्य पाहिजे, जिद्द पाहिजे की हे मला करायचंच आहे, हे मला करायचंच आहे. ध्रुवाने म्हटलं नारदांना काही करायचं पण मला हे करायचं आहे, जाऊन ते वा खाऊ काही हो ते त्याचा विचारच नाही काही, अशी गोष्ट आहे, त्याला कैवाड म्हणतात. तर हा कैवाड जोपर्यंत नाही तोपर्यंत अशक्य, अशक्यप्राय आणि अवघड तीन गोष्टी आहेत. काही गोष्टी जीवाला अशक्यच आहेत, त्या शक्यच नाही. कोणती गोष्ट अशी आहे अशक्य गोष्ट कोणती आहे? अगदी ज्ञानेश्वरीत पहा आपण बरं का, आपल्या शक्तीनं माया तरुण मी पलीकडे जाईन परमेश्वरापर्यंत, ही गोष्ट माणसाला अशक्य आहे. पाडस वागूर करांडी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पहिले तडी देखती जीव. 8 दृष्टांत दिलेत माऊलींनी की त्या अशक्य गोष्टी सांगितल्यात, अभावाच्या गोष्टी सांगितल्यात 8. भगवंताच्या साह्याशिवाय त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेशिवाय माणसाला माया तरुण जाता येत नाही, ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. भगवान सगळ्या शक्तिवान आहे, त्याला शक्यच आहे, तो करून देतो, पण आपल्याला अशक्य आहे का, म्हणजे अशक्य गोष्ट ही आहे. अशक्य प्राय गोष्ट काय आहे? अशक्य प्राय म्हणजे जवळजवळ अशक्य, क्वचित साधणारी, बहु अवघड आहे संत भेटी. परमेश्वराच्या कृपेशिवाय आपल्याला संत भेट होणं बहु अवघड म्हणजे अशक्य प्राय, अशक्य असल्यासारखे. आणि अवघड काय, जे आपल्याला अवघड वाटतं ते अवघड आहे, ते अवघड नसतं, ते सोपं होत जातं. म्हणून तुकाराम महाराज इथे प्रकाश करतात, नवे असे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणात कैवाडाची भावना निर्माण करून देण्याकरता हा अभंग आपल्याला सांगतात. आपल्या अंतःकरणात काय नाही, जिद्द नाही, निश्चय नाही आणि करण्याची हिंमत आपल्याला येत नाही. ही हिंमत कोणीतरी द्यावी लागते. त्या सिंहगडावर स्वारी करण्याकरता तानाजी मालुसऱ्यांनी आपल्या रायबाचं लग्न मागे ठेवलं. आधी लगीन कोंढाणा, सिंहगड नाही कोंढाणा बरं का. तर लग्न मागं ठेवलं आणि सगळे त्यांचे भाऊ सूर्याजी ते सगळे महाराजांचे मावळे, आधी अत्यंत जिद्दीचे निष्ठावंत असलेले स्वामी भक्त असलेले मावळे सगळे गेले. उदय भानू होता, तोही तसाच पराक्रमी होता. त्याच्या कड्यावरून घोरपड लावून चढून गेले, दार उघडलं, सगळे आत आले, सगळा युद्ध सुरू झालं. आणि उदय भानून तानाजी या दोघांच्या युद्धात दोघंही एकाच वेळेस एकमेकांच्या गावानं खाली पडले आणि दोघांचाही मृत्यू झाला. मुख्य धूर त्यांची आणि यांची, दोघांचाही मृत्यू झाला. शोकांतिका घडली. पण उदय भानूचे सैनिक गडावरचेच असल्यामुळे, त्यांना माहिती असल्यामुळे, धैर्य असल्यामुळे त्यांचा जोर झाला नंतर आणि मावळे पळू लागले. मावळ्याचा धीर खचला की आपण परक्या ठिकाणी आहोत, वर आहोत, यांचं सगळं इकडे चलती आहे, आपला तर काय चालणार, ते पळायला लागले. त्यावेळेला त्या सूर्याजींनी सांगितलं की दोर कापून टाकलेले आहेत, एक उडी टाकून मरा नाही तर लढून मरा. 2 पर्याय ठेवले त्यांच्याकडे, उडी टाकून मरा किंवा लढून मरा. आपला नेता तानाजी लढता लढता स्वामी भक्तीनं मेलाय, त्यांना आपण सहाय्यक आलोत, आपलेही स्वामी शिवाजी महाराज आहेत, आपल्यालाही राष्ट्रकार्य करायचंय. मी हे सांगतो याच्याकरता, हे सूर्याजींचं वचन ऐकून सगळ्यांनी निर्णय घेतला की आता लढता लढताच मरायचं. आता उडी टाकून कशाला मरायचं, अपघाती मरण कशाला पाहिजे, हे शूर मरण येईल आपल्याला. आणि मग हिंमत धारण केली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जिद्द केली, कंबर कसली आणि मावळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली. सगळ्यांना कापून काढूनच ते खाली आले विजय घेऊन. माझा दृष्टांत त्याच्याकरता आहे,
सूर्याजींनी सगळ्यांच्या मनात युद्धाच्या जयासाठी युद्धाच्या अभ्यासाचा कैवाड निर्माण केला. त्याप्रमाणे तुकाराम महाराज परमार्थाचा विजय, परमेश्वर प्राप्तीसाठी परमार्थाचा विजय मिळवण्यासाठी तुमच्या आमच्या मनात कैवाड निर्माण करण्याकरता हा अभंग आपल्याला सांगत आहे. ऐका. एक दृष्टांत सांगितला, ओलेमुळे भेदी खडकाचे अंग. पण तुकाराम महाराजांना दृष्टांत थोडा कमी वाटला आणि तिसऱ्या चरणात दुसरा दृष्टांत सांगितला. काय? दोरे चिरा कापे पडिला कांचणी, अभ्यासे सेवनी विष पडे. दोरे चिरा कापे, दोराने चिरा कापतो. चिरा म्हणजे दगड आणि दोरा म्हणजे दोरा घ्या. दोऱ्याने दगड कापलाय का हो कुणी? दगड असा घ्यायचा, ठेवायचा आणि असं दोरा असं करायचा आणि दगड कापायचा आणि दोरा तसाच राहायचा, असं आहे का कुठे? ऐकलंय कुठे? दोऱ्याने चिरा कसं कापतो? तर इथं शब्दाचा अर्थ दोरा नाही करायचा, दोर करायचा. दोर. आणि दोर हा मोठा असतो आणि त्याने चिरा कापण्याचा प्रयोग खास कुणी नाही करत. त्या दगड कापायचा आणि दोर आणा. त्याला आता किती इलेक्ट्रिकवर चालणारे साधनं निघाले, तंत्रज्ञान आहे. सगळे ग्रॅनाईट किंवा हे मार्बल वगैरे कापायला ते बटन दाबलं खरं करतं, मोठं की कापून काढतं. जसं पाहिजे तसं आपल्याला कापता येते. हे उपाय आहेत. दोराने चिरा कापतो कसा? तर त्याचं उत्तर असं आहे. पूर्वीचा दृष्टांत आपल्याला माहीत नसेल, थोडा व्यवस्थित करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पूर्वी लोक मोठेनं विहिरीचं पाणी मोठेनं शेताला द्यायचं. ती मोठ असायची, कातड्याची केलेली असायची आणि असा एखादं फुलपात्र असतं ना, त्याच्या आकाराची अशी मोठी मूठ असते, एवढी अशी कातड्याची असते. त्याला वरून तोंड असतं आणि त्याला मध्ये लाकडं घालून त्याला वर दोर असतो, त्याला नाडा म्हणतात. तो नाडा विहिरीतून मोठेतून असा वर येतो आणि वर जे थारोळं केलेलं असतं पाणी पडून शेताकडे जाण्याला, दगडाचं असं त्या ठिकाणी सवंदणीसारखं केलेलं असतं. त्याला 2 लाकडं वरून त्याला आडवं लाकडं देऊन त्याच्यावर एक असं चाक तयार करतात. त्या चाकाला मध्ये खाच असते आणि तो नाडा त्या खाचेवरून असा वर असतो, पुढे बैल जोडलेली असतात. तर काय असतं, ती मोठ जी असते त्या मोठेला अशी मोठ तर असते पेल्यासारखी, रुंद ग्लासासारखी, पण त्याला बाजूने एक अशा प्रकारचं पॅन्टची जशी बाही असते ना, त्याप्रमाणे बाजूनं त्या ठिकाणी त्याला बाजूला एक जागा असते. तर पाणी आतून त्यात येतं आणि ती जी बाजू आहे दुसरी, त्याला दोरी बांधलेली असते. विहीर नाडा मोठ दोरी, अवघा झाला माझा हरी, सावता माळी म्हणतात, महाराज म्हणतात त्याप्रमाणे. आणि त्याला एक दोरी बांधलेली असते आणि ती त्या कण्याच्या खालच्या बाजूने अशी, तिथं एक कणा असतो, त्याच्यावरून ती तो कणा फिरवीत पुढे जाते आणि पुढे बैलाजवळ ती वरच्या दोराला बांधलेली असते. म्हणजे विहिरीत पाणी वर येईपर्यंत ते खालचं जे पातं असतं ते असं असतं, म्हणजे पाणी त्यात गळत नाही. आणि ती वरच्या नाड्याला झाली म्हणजे हे आगळीकडून असल्यावर असं होतं आणि असं झालं की पाणी त्या थारोळ्यात पडतं. तर ती जी दोरी असते खालच्या पात्याला बांधलेली, ती दोरी त्या कण्यावरून, खालच्या कण्यावरून थारोळ्यावरून येते आणि ती पुढे जमिनीवर येते. त्या जमिनीच्या वेळेस एक दगड रोवलेला असतो, तिथे लांबट असं पातळ दगड रोवलेला असतो आणि त्या दगडावरून ती दोरी पुढे जाते. आणि प्रत्येक वेळेस मूठ आत जाताना आणि विहीरीतून वर येताना ती दोरी त्या दगडाला घासत असते. दोरी म्हणा. सावता महाराजांनी दोरी म्हटलं, आपण दोर म्हणतो. त्याला सौंदर असं म्हणतात. तो सौंदर नाडावरचा मोठा असतो आणि सौंदर बारीक असतो, ते पाणी ओतून घ्यायला. तर ती दोरी त्या लांबट असलेल्या घडून तयार केलेला असतो तो चिरा आणि त्याला असं टोक असतं, म्हणजे त्या दोरी तुटू नये, अडकू नये म्हणून.
तर ती दोरी जाते येते जाते येते, दिवसभर होते आणि असे पुष्कळ दिवस जातात. ते दोरी पण बदलावी लागते. पण ती दोरी सतत जिथून घासून जाते तिथे दगडाला खाच पडली जाते. ती खाच मोठी होते. मोठी झाल्यानंतर त्या खाचेतच ती अडकू नये म्हणून ती रुंद करावी लागते एखाद्या वेळेला. तुकाराम महाराजांना दोरे चिरा कापे, दोरे चिरा कापे पडिला कांचणी असं म्हटलंय. तर तो हा दृष्टांत आहे की चिऱ्याला जर दोर नाड्याचा गेला तर तो सुद्धा कापतो. हा जो दृष्टांत आहे हा ओल्या मुळापेक्षा जरा पुढचं दृष्टांत आहे. कारण आहे त्याचं कारण आहे की ओलं मूळ असतं पण ते जिवंत असतं. म्हणजे ते जरी झिजलं खडकाला टक्कर मारताना तरी त्याला पुन्हा एनर्जी, पुन्हा ते फुटतं, पुन्हा ते सगळं पहिल्यासारखं होतं, जिवंत असतं. पण ही दोरी तर जड आहे आणि इकडं खडक थोडा कच्चा असतो आणि चिरा त्याच्यापेक्षा कठीण असतो, पक्का असतो. खडक मुरूम, कच्चा खडक, पक्का खडक असतं. पक्का खडकसुद्धा दगडापेक्षा कमी प्रतीचा असतो. त्याला एखाद्या वेळेला मध्ये सळ चिरा असू शकतात, त्याच्यातूनही ते मूळ आत जाऊ शकतं. पण दगड मात्र त्याच्यापेक्षा कठीण असतो. तर कठीण असा दगड, त्या दगडाला सुद्धा दोर अशा प्रकारचा चिरा पाडतो, दोर असं त्या ठिकाणी म्हटलं. म्हणून त्याप्रमाणे तोही त्या दोरीचा अभ्यासच असतो. तो चिरा त्याने कापतो अशी गोष्ट आहे. तिसरा दृष्टांत महाराजांनी दिला, दोरे चिरा कापे पडिला कांचणी. कांचणी पडला म्हणजे त्याला काचतं त्या दोरी, त्याला म्हणून चिरा कापला जातो. आणि त्याच्याही पेक्षा पुढचा एक दृष्टांत दिला आहे, अभ्यासे सेवनी विष पडे. अभ्यासे सेवनी विष पडे. तर खडक आणि मूळ आणि चिरा आणि दोरी हे दोन्ही दृष्टांत दिले. पण या दोन्ही दृष्टांतात त्या मुळाचं त्या खडकाचं काही वाकडं नाही आहे, शत्रुत्व नाही आहे, किंवा त्या चिऱ्याचं आणि दोरीचं शत्रुत्व नाही, त्या अभ्यासानं होतं. पण ज्या दोन गोष्टीचं शत्रुत्व आहे त्या दोन गोष्टीचं शत्रुत्व सुद्धा अभ्यासानं कमी होत 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 त्या दोन गोष्टी एकमेकांच्या मित्र होतात. ही अभ्यासाची अनोखी किमया तुकाराम महाराजांनी या तिसऱ्या दृष्टांत मांडली. अभ्यासे सेवनी विष पडे. कोणत्या विरुद्ध गोष्टी? शत्रुत्व कोणाचं आहे? तर विष आणि शत्रू, विष आणि शरीर या दोन्हींचं शत्रू आहे. विष शरीराला त्या ठिकाणी मारून टाकतं, खलास करतं. विष आलं अशी गोष्ट आहे. त्या समुद्र मंथनातून विष निघालं त्यावेळेला भगवान शंकरांनी त्यांची शक्ती ओढून पिलं ना, ते जगाचं काय झालं असतं? जग जळून गेलं होतं सगळं असतं. आणि विष आहारी पडतं ही अनोखी गोष्ट होती की ती विष हळूहळू पचवता येतं, पचवलं जातं. काही लोक असे आहेत जगात आज की ते नशा करतात आणि नशा करण्यासाठी ते जिवंत नाग आपल्या जिभेला चावून घेतात आणि त्यांना काही होत नाही त्याचं. मग किती किमया आहे म्हणा. विषकी आहारी पडे माऊलीने लिहिलं आहे. तर अथचित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यासयोगेन ततो मामी ध्यातुं धनंजय. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातला हा श्लोक आहे. मय्येव मदादत्सो त्याच्या पुढचे अथचित्तम समाधातुम. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तो अभ्यास कर. अभ्यास कर. सुरुवातीला मी बोललो की कशाचा अभ्यास करावा ते सांगितलं नाही, पण सगळ्या योगांचा, अष्टांग योगाचाही अभ्यास आहे, भक्ती योगाचाही अभ्यास आहे, ज्ञानाचाही अभ्यास आहे, सगळ्याचा अभ्यास आहे. तर हा योगाचा अभ्यास करताना भगवंताने आधी सांगितलं की मय्येव मना धत्सो मयि बुद्धी निवेशय. तू मनबुद्धी सहित तुझं जे चित्त आहे ते माझ्यासाठी, माझ्या करता निवेशित कर, माझ्यामध्ये ठेवून दे. पण पुढे सांगितलं की अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव. मनबुद्धीला घेऊन म्हणजे संकल्प विकल्प आणि निश्चय संशय हे घेऊन, चित्ताच्या चिंतनानं हे सगळं घेऊन
माझ्यामध्ये तुझ्या चित्ताला प्रवेश करणं जर शक्य नसेल तर तुला दुसरा उपाय सांग. आणि त्या उपायाचं नाव आहे अभ्यास योग. योगाभ्यास नाही, अभ्यास योग. अभ्यास हाच एक योग आहे. अष्टांग हा जसा योग आहे, भक्ती हा जसा योग आहे, कर्म हा जसा योग आहे, ज्ञान हा जसा योग आहे, तसाच अभ्यास योग म्हणजे संबंध जुळणे एकमेकाशी. तर अभ्यास योग आहे. अभ्यास योग आहे ना तर तो मामी छापतून धनंजय. माझ्यापर्यंत तुला अभ्यास योगानं नक्की येता येईल. म्हणजे अभ्यास कसा असावा त्यावेळेला भगवंतानं सांगितलं की चित्त तुला माझ्याकडं कायमचं ठेवता येत नसेल ना ते क्षणभर देत जा बरं का. तरी या पहारा माझारी मोटके निमेषभरी दे, थोडा वेळ दे. अहो मला थोडा अभ्यास करायचा आहे, आमच्याकडं तो ग्रंथ नाही, तुमचा ग्रंथ देता का? नाही बुवा मला लागतो. कधी लागतो? रोज 4 वाजता मी वाचत असतो. मग 4 वाजेपर्यंत द्या ना, तासभर मला मिळेल. मग तेवढाच अभ्यास करून तुम्हाला परत आणून देईल, परत आणून देईल. मग उद्या पुन्हा घेऊन जाईन, पुन्हा तुमच्या वेळेला आणून देईल. म्हणजे तुमचंही भागेल, माझंही भागेल. हे जसं तसं एखाद्या माणसाला म्हणावं तुम्हाला प्रपंचातून या ना आमच्याकडे हे चालतं ते चालतं. नाही आम्हाला वेळ नाही. मग कोणती वेळ आहे तुम्हाला? त्या वेळेत या. हे जसं म्हणायचं आहे तसं चित्त देत नाही ना, मग मोटके निमेषभरी देत जाय. थोडा वेळ रोज एक वेळ ठरवून घ्यायची, त्यावेळेला देवापुढे जाऊन बसायचं आणि बसून अभ्यास करायचा. कशाचा? शांत बसायचं. पहिल्यांदा प्रपंचातलं काही आलं की ते बाजूला सारायचं, त्याचं चिंतन करायचं नाही, फेकून द्यायचं बाजूला. आणि मग जे आपल्या गुरूंनी सांगितलं असेल त्या भगवंताचं चिंतन करायचं. दुसरं गोष्ट आली की टाळायची. पहिल्यांदा नाही जमणार, दुसऱ्यांदा नाही जमणार, महिनाभर नाही जमणार, 2 महिने नाही जमणार, पण कधीतरी जमल ते नक्की जमेल. आपल्या देवाच्या आवडची मूर्तीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवायची, त्याच्याकडे टक लावून पाहत राहायचं. मग डोळे झाकायचे आणि झाकलेल्या डोळ्याने ते पाहत राहायचं. पहिले उघड्या डोळ्याने पाहत राहायचं, सारखं पाहत राहायचं, बाकी कुठंच चित्त जाऊ द्यायचं नाही. मग झाकलेल्या डोळ्याने पाहायचं. पहिल्या डोळे झाकले की ते जाईल, नंतर 1 क्षणभर राहील, मग 2 क्षण राहील, मग 3 क्षण राहील. असा याला अभ्यास म्हणतात. तेच करायचं परत. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणते अभ्यास म्हणजे काय, तर मोटके निमेषभरी देत जाईल. मग काय होईल अर्जुना? मग जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. बरं का, अरोचक विषयी घेईल. हे कसं होतं? पुनवेहुनी जैसे शशीबिंब दिसे, हारपत अवसे नाहीची होय, तैसे भोगा आतुनी निघता, चित्त मजमाजी रिघता, हळू पंडसता मीची होईल. याला अभ्यास म्हणतात. तर तू 1 मिनिटभर 1 क्षणभर मला चित्त दे, आज क्षणभर दे, आणि त्या क्षणात तुला माझा जो अनुभव येईल, माझा जो स्पर्श होईल तुझ्या हृदयाला, त्यामुळे तुला जो आनंद मिळेल तो आनंद उद्या 2 क्षण तुला भोगावा वाटेल, अजून जास्त भोगावा वाटेल. आणि जसा माझी गोडी लागेल तशी तेवढ्या अंशात संसाराची गोडी कमी होईल. आंघोळीच्या पाण्यात जर तांब्या पालथा दाबला तर त्याच्यात पाणी शिरत नाही, पण तो जर हळूहळू आकडा केला तर हळूहळू शिरतं, हवा बाहेर येतं बुडबुड करून, आणि टक्केवारी हवेची कमी पडते आणि पाण्याची वाढत जाते, आणि उताना तांब्या झाला की पूर्ण 100% पाणी होतं, 100% हवा निघून जाते. त्याप्रमाणे भोगातून चित्त निघेल. कसं? पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो, दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला थोडा कमी झालेला असतो, तिसऱ्या दिवशी द्वितीयेला अजून कमी झालेला असतो. असं होत अमावस्येच्या दिवशी चंद्रच दिसत नाही, पूर्ण नाहीसा होतो. त्याप्रमाणे हे चित्त आता पौर्णिमेसारखं भोगात गुंतलेलं आहे, पण 1 निमिष याच्याकडे आलं की त्याची प्रतिपदा झाली, 2 आले की त्याची द्वितीय, 3 आले की त्याची तृतीय, असं होता चतुर्दशी आणि त्याची अमावस्या जेव्हा येईल त्यावेळेला तैसे चित्त मज माझी मिळता, हळूहळू पंडसता मीची होईल.
माझ्या याला हे होईल. आणि अर्जुना अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एकूच जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही. असं हळूहळू माझ्याकडं भोगातून प्रपंचातून चित्त काढून माझ्याकडं हळूहळू लावायचं, या योगाला अभ्यास योग म्हणतात. आणि या अभ्यास योगाला न निपजे ऐसे नाही, म्हणजे अमुक गोष्ट यांनी होत नाही असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात नव्हे ऐसे काही नाही अवघड, आणि ज्ञानोबा महाराज म्हणतात येणे न निपजे ऐसे काही नाही, येणे न निपजे ऐसे नाही. मग काय झालं? अगा अभ्यासाची निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्व प्रांजळे एकी केले, असं त्या ठिकाणी म्हणून. आणि तेव्हा माऊलीनी हेच हा दृष्टाने विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासाशी केले, म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. याला अभ्यास योग म्हणतात. तर माझ्या ठिकाणी तो अभ्यासानं ये, याच्याकरता विषही आहारी पडतं. विष आहारी पडण्याचा किती अभ्यास केला आणि विष आपल्याला खाता आलं पचवता आलं म्हणजे काय देव मिळाला असं थोडंच होत आहे? असं होत नाही, असं होत नाही. म्हणून विष पचवण्याच्या अभ्यासात पडण्यापेक्षा अजून काही करून अभ्यास करून ते मिळवण्यापेक्षा भगवंताशी आपलं चित्त एकरूप करण्याचा अभ्यास करावा. हा अभंगात नसला तरी हा ध्वनीचा अर्थ आहेच आहे, अशी गोष्ट आहे, ध्वनीचा अर्थ आहे. म्हणून विषही सेवनी काय दोरे चिरा कापे पडिला कांचणी विष अभ्यासे सेवनी विषही पडे. यातून या 3 दृष्टांतून, या सगळ्या दृष्टांतातून तुकाराम महाराजांना एकच गोष्ट सांगायची, ह्या दृष्टांताप्रमाणे तुम्ही अभ्यास करा, मग ते खडक फोडा किंवा तो चिरा कापा किंवा विष पचवायला लागा असा अर्थ नाही त्याचा. अर्थ एकच आहे, पण या अवघड गोष्टीत की नाही, या अशक्य वाटणाऱ्या गोष्टीत की नाही, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत. सर्पाचं विष एखाद्याने आणून दिलं, त्या मीराबाईने पिलं, प्रल्हादाने पिलं, पण आपण पिऊ का सांगा? की विष प्या, काय अभ्यास करायचा आहे ना, मग बघा पिऊन थोडं काय होते, काय होते करा, पिऊन बघा. माणसे एरवी जातात, म्हणतात हा कोरोना झालेला माणूस आहे, जा त्याला गळ्याला मिठी मारून त्याला भेटा जरा, त्याला बोळा जवळ जाऊन जरा, जाईल कोणी? नाही जाय. आणि नाही जाणार आहे म्हणच अशी विषाची परीक्षा पाहू नये म्हणून. विषाची परीक्षा पाहू नये याचा अर्थ विषाची काही परीक्षा नसते, आपलीच परीक्षा होते. म्हणजे मरणाची परीक्षा, विष खाऊन मरण्याची परीक्षा कधी पाहू नये म्हणते, अशी गोष्ट आहे. मग दृष्टांत कशाला? दृष्टांत सिद्धांतासाठी आहे. आणि सगळ्यात भारी दृष्टांत महाराजांनी शेवटच्या चरणात दिला. तुका म्हणे काहीचा बैसण्याची ठाव, तुका म्हणे काहीचा बैसण्याची ठाव, बाळा जठरी बाळा वाव एकाएकी. जठरी बाळा जठरा एकाएकी बैसण्या बाळा ठाव कायचा. एकाएकी वाव मिळण्यासाठी बाळाला जठरी बैसण्यासाठी ठाव कायचा. तर बाळ जे उदरात येतं, ते बाळ येतं ना, आईच्या पोटात बाळ असतं ना, जन्म देते ती त्याला आई म्हणून, त्यावेळेला ते 5-6 पाऊंड इतक्या आणि याचं असतं, वजनाचं असतं. लांब रुंदी थोडी तरी असते त्याचा, जरी मुटकुळा झालेला असतो गर्भात तरी. तेवढी जागा मूल नसताना जर सोनोग्राफी केली पोटात पाहिली तर एवढी पोकळी जागा तुम्हाला कोणी दिसेल का? आपल्याला सोनोग्राफीत दिसेल काय की एवढं पोकळंच आत काहीच नाही तिथे? असं नाही, सगळं पोट असतंच असतं. रोज गेलेलं अन्न जातं, रिचवतं, मोकळं होतं, सगळं चालू आहे, ते चालू आहे. याकरता आतल्या परिस्थितीचा ठाव घेण्यासाठी आपण थोडंसं भागवतात जाऊ. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधात कपिलाचार्यांनी आपल्या आईला देवहूतीला केलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशात केलेलं वर्णन आहे की हे बाळ गर्भात येतं कसं, ते वाढतं कसं, त्याचं ज्ञान कसं बदलतं, ते काय काय होतं, त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण बघा. ज्या वेळेला तो जीव मनुष्य जन्माला यायला लागतो,
त्यावेळेला तो मेघाच्या पाण्याच्या द्वारा भूमीवर येतो. त्याच्यानंतर जमिनीत जाऊन एका पिकाच्या एका दाण्यावर जाऊन बसतो आणि ते धान्य हे करून आल्यानंतर जेव्हा पुरुषाकडून ते खाल्लं जातं त्यावेळेला तो त्याच्या सप्तधातूपैकी वीर्य नावाचा जो धातू होतो त्याच्या एका कणात जाऊन बसतो. जीव, जन्म घेणारा जीव. मग तो वीर्य कण ज्या वेळेला स्त्रीच्या पोटात जातो त्यावेळेला तिच्या रजाशी एकरूप होतो आणि ज्या रात्री गेला त्या एका रात्रीतून तो त्या रजकणाशी, तो वीर्यकण रजकणाशी एकरूप होतो आणि एका दुसऱ्या दिवशी तो एका बुडबुड्यासारखा होतो. अगदी अगदी नाजूक कसला तरी असा तो बुडबुडा होता. 5 रात्रीमध्ये त्याचा बोरा एवढं त्या ठिकाणी होऊन जरा कठीण रूप त्याला येतं. त्याला कठीण एका जागेवर चिकटल्यास म्हणून त्याला आई गर्भाची धारणा करते. धारणा शब्द लागलाय तिथे. योगाची जशी धारणा तशी गर्भाची धारणा आहे एक प्रकारची, बरं का. तेव्हा 5 रात्री ते असं बोरा एवढं अशा प्रकारचं होतं. 1 महिन्यात ते अजून थोडं मोठं होऊन त्याला एक डोकं अशा प्रकारचा डोक्यासारखा आकार येतो एका भागाला त्याच्या. 2 महिन्यात त्याला हात पाय वगैरे यायला लागतात. 3 महिन्याच्या शेवटपर्यंत त्याला हात पाय त्याच्यानंतर बोटं नखं वगैरे यायला लागतात. 3-3.5 महिन्यापर्यंत त्याचं शरीर जवळजवळ तयार होतं आणि 4थ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याला त्या ठिकाणी जिवंतपणा जाणवायला लागतो. जीव येतो, त्याच्यात जीव येतो. मग ते थोडी हालचाल करायला लागतं 4थ्या महिन्यात. आणि 4थ्या महिन्यात झाल्यानंतर मग 5व्या महिन्यापासून त्याची जी कोमल त्वचा असते त्याला तहानभूक जाणवायला लागते. 5व्या महिन्यात त्याला तहानभूक जाणवायला सुरुवात होते आणि 5व्या आणि 6व्या महिन्याच्या जोडावर आई जे खाते ते त्याला त्या ठिकाणी रसरूपाने प्राप्त व्हायला लागतं, नाळेच्या रूपाने प्राप्त व्हायला लागतं. त्याची त्वचा अतिशय कोमल असते आणि ते ज्या गर्भात पडलेलं असतं ते आतड्यात गुंडाळलेलं असतं. विष्ठामूत्राचे लेप असतात, त्या ठिकाणी बारीक बारीक किडे असतात आणि ते किडे त्यांची भूक भागवण्यासाठी याला टोचीत असतात आणि त्याला ते खाज आले की खाजवावं, तिथं चोळावं किंवा कुस बदलावी हे त्याला काही कळत नसतं. त्याला फक्त वेदना मात्र व्हायला लागतात. खूप वेदना व्हायला. ते बरंच आता मोठं झालेलं असतं. 3.5, 4, 5, 6 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत मोठं झालेलं असतं. आणि मग 7वा महिना लागताना त्याला तो प्रसूती वायू असतो तो इकडून इकडं घुमवायला लागतो, फिरवायला लागतो. मग 7व्या महिन्यात एकीकडे तो वायू घुमवायला लागतो आणि एकीकडे त्याला एक जाणीव व्हायला लागते. हे सगळं कपिलदेवाने अगदी बारीक सांगितलं. जाणीव व्हायला लागते आणि त्या जाणीवेत त्याला आपल्या शेकडो जन्मातलं आठवतं. मी कोणत्या जन्मात काय होतो, काय केलंय, काय नाही वगैरे वगैरे असं आठवायला लागतं. आणि त्यावेळेला तो दुःख करायला लागतो. विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगावे. हे दुःख त्याला कोणाला सांगता येत नसतं, त्याला चित्कार करून ओरडता येत नसतं, पण तो मात्र दुःख मात्र करीत असतो, भोगीत असतो. आणि त्याला ज्या वेळेला दुःख होतं त्यावेळेला त्याला जेव्हा जाणीव होते अनेक जन्माची त्यावेळेला त्याला पश्चात्ताप पण होतो. त्याला भगवंतानं हे आपल्याला जन्म दिला हेही होतं आणि तो हात जोडून भगवंताला प्रार्थना करायला लागतो की देवा, या सगळ्या जगाला जन्म घालणारा तू आहेस, मला या जन्माला तूच घातलंयस, पण अनेक वेळा मी तुझी आठवण न करून तुला विसरून अशा प्रकारचा मी खूप मोठं पाप किंवा मोठा दोष आचरण केलेला आहे. म्हणून मला या दुःखात तू घातलं. तुझ्या दृष्टीने ते योग्य आहे, पण मला सहन होत नाही. देवा, काय करू आता? देवा, माझी प्रार्थना ऐका. देवा, माझी प्रार्थना ऐका. आणि देवा, मला एक वेळ या दुःखातून बाहेर काढा, एक वेळ बाहेर काढा.
भागवतात विस्तारानं वर्णन आहे की तो वर्णन काय काय करतो. त्यात भगवंताचं वर्णन आहे, त्या जीवाचं वर्णन आहे, जीवाच्या शक्तीचं वर्णन आहे, जीवाच्या विसरण्याचं वर्णन आहे, जीवाच्या बेईमानीचं वर्णन अशा प्रकारचं आहे. आणि मी मात्र तुला प्रार्थना करतो. एकीकडे तो असे बोटं मोजित असतो की माझे किती महिने राहिलेत आता. हे ज्ञान 7व्या महिन्यात होतं. म्हणून अशा 7व्या महिन्यात त्या बाईला, म्हणजे जिच्या पोटात ते मूल आहे, त्या बाईला श्रीमद भागवत ज्ञानेश्वरी असे ग्रंथ ऐकवावेत. त्यावेळेला ते कॅच करण्यात त्याचा हातखंडा असतो. त्याचा परिणाम त्या गर्भावर खूप मोठा होतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला या न्यायानं. प्रल्हादाचं उदाहरण आपल्या पुढे आहे, सांगत नाही मी आता. तेव्हा ते हात जोडत असतं, प्रार्थना करीत असतं. काही बाहेरून ऐकायला आलं तर त्या आईच्या कानानं ते ऐकतही असतं, प्रार्थना करीत असतं, हे बोटं मोजित असतं. आणि अशा वेळेस ते प्रार्थना करतं. तुकाराम महाराजांनी एक अभंग याकरता लिहिला आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तके. देवा, फक्त या गर्भवासाच्या दुःखातून मला कृपा करून एकदा बाहेर काढ, एकदा बाहेर काढ, एकदा बाहेर काढ, असं त्या ठिकाणी म्हणतो. मी नवस करतो तुला की मी बाहेर निघाल्यानंतर रात्रंदिवस तुझी आठवण करीन. इथून मागे मला नाही जमलं आणि त्यामुळंच मला हे दुःख आलंय, तुला विसरलो म्हणून मला हे दुःख आलंय, तर आता मी तुझी रात्रंदिवस आठवण करीन. देवा, मला आठवतंय आता बहुदूरवरी, मागे खूप दूरपासून मी हे भोग भोगीत आलो, अनेक जन्म घेतले, अनेक जन्म घेतले. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. त्या शुकदेवांनी आपल्या मागे गेलेल्या 17 जन्माचं वर्णन केलेलं आहे. ते महाराजांनी लिहिलं आहे. 350 ओळीचा तो अभंग आहे महाराजांचा, नामदेव महाराजांचा. शुकदेवांनी सांगितलेलं सगळं. तेव्हा बहुदूरवरी भोगविले भोगा, या माझ्याच कर्माने मलाच असे वाईट भोग भोगविलेले जन्मभर, अनेक जन्म. पण आता या वेळेला मला सोडवा. मला सोडवल्यावर मी उपकाराला काय उतराय होईल. कपिलाचार्यांनी असंच सांगितलंय की आता माझ्याजवळ हात जोडून प्रार्थना करण्याशिवाय तू केलेल्या कृपेचं आणि तुला केलेल्या प्रार्थनेचं, तुला विनंती करण्याकरता आणि तुझे उपकार मानण्याकरता फक्त हात जोडणं एवढंच आमच्या हातात, माझ्या हातात यावं, दुसरं काहीच हातात नाही. हीच तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतो. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तके. मी माझी काया तुझ्यावरून ओवाळून टाकील, मला एकदा सोडवतो, मग ओवाळून टाकेल आणि हे माझं मस्तक तुझ्यावरून ओवाळून उतराई कुरवंडी करून सांडील म्हणे, असं त्या ठिकाणी. तर त्या संदर्भातला हा अभंग. तात्पर्य असं की ते बोलत असतं आणि जेव्हा 9 महिने भरत असतात त्यावेळेला त्यात तो प्रसूती वायू जो असतो तो अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो. वेळ आल्यानंतर 9 महिने 9 दिवस 10वा महिना ज्या वेळेला लागतो त्यावेळेला प्रसूती वायूचा जोर वाढत असतो. आता हे पूर्वीचे दृष्टांत आहे. आता स्त्रिया कष्ट करीत नसल्यामुळे काही सगळी परिस्थिती बदलल्यामुळे आता सीझर करावं लागतं, हा भाग जाऊ द्या. परंतु तो प्रसूती वायू त्याला ढकलतो आणि रक्त अशा प्रकारच्या कुष्ठळ पदार्थात ते फेकलं जातं बाहेर आणि बाहेर त्या थारोळ्यात पडत असतं. त्याला अत्यंत वेदना होत असतात. तर त्या प्रसूतीच्या ज्या वेदना आहेत त्याला होतात त्या, बरं का, बाईला होतात त्या वेगळ्या, पण त्याला होतात त्या वेदना, त्या वेदनांचा प्रभावानं त्याचं जे ज्ञान आहे ते नष्ट होतं. त्याचं जे ज्ञान आहे झालेलं भगवंताचं ज्ञान, अनेक जन्माचं ज्ञान, भगवंताला विनवण्याचं ज्ञान, बोटं मोजण्याचं ज्ञान, हे सगळं ज्ञान लोप पावतं आणि ते अत्यंत दिग्मूढ अशा प्रकारचं त्यात पडतं. त्याला रडल्याशिवाय काही करता येत नाही. आणि ज्याला त्याच्या मनोभावनेची कल्पना नसते त्यांच्या हातात त्याचं संगोपन जातं. पुढं पुष्कळ वर्णन केलं, मी करणार नाही, परंतु संपूर्ण जन्माचं वर्णन असं कपिलाचार्यांनी केलं आहे. तर गर्भात असेपासून जन्मात येण्यापर्यंत त्या मुलाचे हे हाल होतात. अशा प्रकारचं बाळ एकीकडून
अत्यंत मागच्या कर्माचं दुःख भोगूनही दुःख सहन करतं, पण दुसरीकडून भगवंतानं त्याला या दुःखातून कायम सुटण्याच्या योग्यतेचा जन्म दिलेला असतो. हे भाग्यही त्याचं त्याच वेळेला असतं. आणि हे भाग्य निर्माण करताना तो जेव्हा बुदबुदा म्हणजे बुडबुड्यासारखा येईपासून ते 10व्या महिन्यात बाहेर पडेपर्यंत त्याच्या शरीरात जे बदल होतात, त्याच्या शरीराची जी वाढ होते, ती वाढ असल्यानं त्याचा जो पैस त्याला लागतो, तो पैस अगोदर या आईच्या पोटात असतो का, हा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे शेवटच्या दृष्टांतात. तुका म्हणे कैसा बैसण्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी. हे एकाएकी शब्द महत्वाचा आहे की एकदम बाळाला इतका ठाव होतो का की आई मला तुझ्या पोटात यायचंय, 6x6 किंवा 9x9 इंच किंवा 1 फूट लांब म्हणजे 9 इंच रुंद एवढी जागा मला तुझी पाहिजे, असं तो म्हणतो का? आणि आई देते का त्याला? नाहीला देता येते का? त्याला म्हणता येतं का? नाही. आपल्याला एका प्लॉट घ्यायचा असेल तर आपण फुटाने मोजून घेतो तिथं की एवढं आम्हाला नाही भागणार, आम्हाला डबल 2 गुंठे पाहिजे, मोजून घे. तसं ते बाळ मोजून घेतं का? आई देते नाही. ते जेव्हा येतं तेव्हा तेवढीच जागा असते. आणि ते जेव्हा वाढायला लागतं तेव्हा जसं जसं वाढायला लागतं तशी तशी त्याला जागा होत जाते, ती एकाएकी होत नाही. तुका म्हणे कैचा बैसण्याची ठाव जठरी बाळा वाव एकाएकी नाही. मग हे कसं होतं? तर हे त्याच्या वृद्धिगत होण्याचा अभ्यास आहे. आईनं त्याला स्वतःच्या अन्नरसातला रस द्यायचा, त्यामुळे ते पुष्ट व्हायचं आणि त्याबरोबर आईच्या पोटात जागा निर्माण व्हायची. मग ते त्या आकाराचं व्हायचं, मग ते त्याला ती खोळ किंवा त्याला जार म्हणतं तो यायचा. ही सगळी प्रक्रिया त्या अभ्यासातून अशा प्रकारचं होते. त्याप्रमाणे या 4 दृष्टांताने हा सगळ्यात कळसाचा दृष्टांत आहे. ओल्या मुळाचा आणि खडकाचा एक, त्याच्यानंतर चिरा दोऱ्यानं कापतो मोठेचा तो, त्याच्यानंतर विष आहारी पडतं आणि त्याच्यानंतर बाळ जठरात थांबतं. या 4ही दृष्टांताने मनुष्यानं असं धैर्य धारण करावं की जगात अशक्य काहीच अशा प्रकारचं नाही. सगळं काही शक्य आहे, सगळं शक्य आहे. आपल्याला काय करायचं ते करता येतं. मग तुकाराम महाराजांचा उद्देश काय करावं, कोणता अभ्यास करावा? जठरातला अभ्यास तर केलाच आहे आपण, जन्माला आलोच, मोठे झालोच. आता खिरा कापतात दोर ते आपण पाहतो, ओलमूळ खडक भेटतं तेही पाहतो, विष आहारी पडतं तेही एखाद्या वेळेला पाहतो. पण याच्यात काही कल्याण किंवा याच्यात काही आपला उद्धार आहे असं थोडंच आहे. तर उद्धाराकरता करावं. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, देवची म्हणती होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. तर देव होईन असं नक्की म्हणावं आणि देव होईन असं म्हणण्याचा जो अभ्यास आहे तो त्या ठिकाणी करावा आणि देव व्हावं. म्हणून जीवानं देव होण्याचा, मनुष्यानं परमेश्वर बनण्याचा, जीवानं देवत्व प्राप्त करून घेण्याचा आणि आत्म्याला परब्रह्मरूप प्राप्त होण्याचा, जीवात्म्याला परब्रह्मरूप प्राप्त होण्याचा अभ्यास जीवानं करावा. तो जीव मुळात कसा आहे, त्या अभ्यासाने जीव कसा होईल त्याचं वर्णन पुढच्या अभंगात अशा प्रकारचं आहे, ते आपण त्यावेळेला पाहू. तेव्हा तात्पर्य या सगळ्या याचं की मनुष्यानं आपल्याला हे जमणार नाही अशा प्रकारचं करंटेपण माणसाने पाळू नये. हे मला नक्की जमेलच असंच म्हणावं. आणि ते कशाकरता म्हणावं? तर भगवंताच्या प्राप्तीकरता म्हणावं. प्रपंचाला बाजूला सारून आपल्याला धैर्य धारण करून सांगितलेला अभ्यास मार्गदर्शकाकडून जो आला त्याप्रमाणे करीत साधना करीत सातत्यानं करीत, विश्वासानं करीत, जिद्दीनं करीत, चढत्या वाढत्या हिमतीनं करीत हे त्या ठिकाणी जावं. तुम्हाला नक्की यश मिळेल. नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोची वरी. काही अवघड नाही, अशक्य नाही. हा अभ्यास आपल्याला परमेश्वरापर्यंत नेऊन पोचवेल. हा तुकाराम महाराजांचा पाठबळाचा जो संदेश आहे तो आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा आणि त्या ठिकाणी आपल्या चरणी समर्पण करून अशा प्रकारच्या या अभ्यासानं
आपण या अभ्यासाचं फल प्राप्त करून घेऊन ईश्वर प्राप्ती करून घेऊन आपली जीवन यात्रा सफल करावी असं सांगून वाणीला आपण विराम देऊया. धन्य सेवा समर्पण. धन्यवाद. तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, तुका म्हणे कैचा जठरी बाळावा एका एकी, जठरी बाळावा एका एकी, नवे काही नाही अवघड, नवे काही नाही अवघड. नाही कैवाड तोची बरी, नवे कैवाड तोची बरी, नाही कैवाड तोची बरी, नवे ऐसे नवे ऐसे काही नाही अवघड. राम राम पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज